नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक आणि गप्पा या दोन्ही गोष्टी होणार आहेत. सो रात्री असा कट्टा आवरून ठेवला की सकाळी स्वयंपाक करायला फार सोपं जाते, कारण सकाळच्या टिफिनची घाई असते, त्यात आपली फारच गडबड. आणि गडबड म्हणजे सकाळी मी उठली की आमची छोटी पिल्लू उठूनच बसते. सो आज पनीरची भाजी, तिकडे मसाला भाजायला तवा गरम होतोय, तोवर मस्त चहा घेतला, तव्यावर घातले कांदे भाजायला. आता पनीरची भाजी म्हणजे अगदी हेवी खूप मसाले घालून करायची नाही आहे, कारण आमच्या मिस्टरांना जरा ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यामुळे थोडेच नेमके मसाले घालून आपण भाजी करणार आहे. सो त्या भाजीची रेसिपी आणि सगळंच यात तुम्हाला बघायला मिळेल. सो एकीकडे मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे व्यवस्थित, कुठलेही मसाले न घालता. दुसरीकडे मसाला भाजतोय तोवर आपण कणिक मळून घ्यायची. सो इकडे मी झटपट अशी कणिक मळून घेतली. सकाळच्या कामाची लगबग आणि ती घाई आपण बायकात समजू शकतो. म्हणजे कितीही जरी लवकर उठलात तरी आपल्याला काम करत तो वेळ होऊनच जातो. सो इकडे मी अशी एकीकडे आणि एवढ्या मल्टीटास्किंग होऊन जातो आपण की म्हणजे लग्ना अगोदर झोपून उठायला आपल्याला 8 वाजायचे, ते लग्नानंतर ह्या सवयी कशा लागतात कळतच नाही. सो एकीकडे मसाला भाजून घेतला, दुसरीकडे मसाला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याचं फाईन पेस्ट करून घेऊयात. सो इकडे मी मसाल्याचं एकदम फाईन पेस्ट करून घेतलेलं आहे. सो एकीकडे माझ्या मिक्सरमध्ये मी एकदम फाईन असं पेस्ट करून घेतलेलं आहे. आता पातेल्यात आपण थोडं तेल घालूयात. तेल तुमच्या बेताने घाला. माझ्या भाज्यांमध्ये जरा तेल कमीच घालते मी, कारण ॲज युज्युअल ॲसिडिटीचा त्रास. सो इथे आपण मसाला घालून घेऊयात. एकीकडे मसाला भाजतोय तोवर आपण पनीर तळायला घेऊयात. आता पनीर तळताना खूप सारं तेल घालून त्यात पनीर कढईला चिटकतं. सो तसं न करता मी पॅनमध्ये थोडंसं तेल लावून त्यात पनीरचं आहे असं क्यूब टाकून घेते आणि ते व्यवस्थित चारही बाजूनी भाजलं जाते. सो ते पनीर भाजलेलं खायला एकदम मस्त वाटते. सो इथे मी पॅनला तेल लावून घेतलं आहे आणि त्यावर अख्खच्या अख्खं आपण पनीरचं क्यूब मांडूयात. थोडंसं भाजलं की त्याला परतून घ्यायचं, दुसऱ्या बाजूनी भाजायचं. तसंच आणि भाजलं की त्याचे मी मधनं 2 काप केले. 2 काप भाजून झाल्यानंतर परत आपण त्याचे 4 काप करून व्यवस्थित पनीर असं भाजलं जातं. सो तुम्ही इथे बघू शकता, इतका मस्त असा रंग येतो त्याला आणि इतकं इव्हनली पनीर भाजलं जाते, चवीला खूप छान लागतं. त्यावर तुम्ही थोडंसं काळी मिरी पूड आणि मीठ घालून खाल्लं तर मस्तच. सो इकडे पनीर भाजलेलं आहे. आपण मसाल्यामध्ये बेसिक मसाले घालूया. तिखट पावडर, जिरे पूड, त्यानंतर धनिया पावडर, हळदी आणि थोडंसं पनीर मसाला घातला आहे मी इथे. सो हा मसाला शिजतो आहे, त्यात थोडंसं आपण मिक्सरचं पॉट धुवून पाणी पण घालूयात. पाणी घातलं आहे. एकीकडे मसाला शिजतच आहे तोवर आपण पनीरचे काप करून घेऊयात. झटपट म्हणजे अगदीच आपली मल्टीटास्किंग कामं म्हणजे मसाला शिजतो आहे तोवर एकीकडे तवा ठेवून आपण चपात्या करायला घेऊयात. सो इथे भरभर आपल्याला चपात्या लागणार आहेत. आता मुलीचा आणि तिच्या बाबांचा दोघांचा टिफिन एकाच टाईमला असतो, त्यामुळे थोड्या करून थोड्या परत करू असं चालतच नाही. त्याच्यामुळे सगळं भरभर एकदमच आवरून घ्यायला लागतं. आणि घरात ते आहेत तोवरच माझी ही कामं मी आवरून घेतलेली बरी, कारण परत छोटं बाळ आणि त्यानंतर माझी सगळी कामं अशीच थांबतात. एकदा का सई आणि तिचे बाबा घरातून बाहेर पडले की माझी सगळी कामं थांबलीच. आता एकीकडे मी स्वयंपाक करते तोवर मुलीच्या शाळेची सगळी तयारी तिचे बाबा आवरून घेतात. सो त्यांनी तयारी आवरतात, त्यामुळे मला इथे किचनमध्ये पूर्ण वेळ देऊन त्यांना कदाचित नाश्ता म्हणा किंवा जेवण हे सगळं बनवायला सोपं पडतं. सो आपली दुसरीकडे भाजी उकळून घेतलेली आहे, त्यात घालूयात आपण पनीरचे क्यूब आणि अशा प्रकारे माझ्या सगळ्या चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. सो इथे मी पनीरच्या भाजीत घातलेली कोथिंबीर. आता दुसरीकडे आपण टिफिन पॅक्स करून घेऊया. सो सगळ्यात अगोदर मी ह्यांचा टिफिन पॅक करते, त्यात आपण पनीरची भाजी चपात्या घालून घेऊयात आणि नंतर दुसरीकडे आपण सईचासुद्धा टिफिन पॅक करून घेऊयात. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देतच आहात, पण तरीही अजून चॅनलला असे शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. सो असा होता आजचा पनीरची भाजी आणि चपातीचा बेत.